एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचं रायगड जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे। शिक्षकांच्या बदलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ते झोपून आंदोलन करतात। शिक्षकांच्या बदल्या थांबवल्यानं आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवते। मंत्री आदिती तटकरेंच्या आदेशाने बदल्या थांबल्याचा सुरेश लाड यांनी आरोप केला आणि याचबद्दल ते आता रायगड नगर परिषदेच्या बाहेर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर तिथं ते झोपलेत आणि झोपून ते आंदोलन करतात। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या बरोबर आहेत। मोहन, लाड हे आंदोलन का करतात? सुरेश लाड जे आहेत ते माजी आमदार आहेत कर्जतचे। कर्जतमध्ये जे 7 शिक्षक येणार होते आणि शिक्षकांची बदली झालेली आहे ऑलरेडी, पण जिल्हा परिषदेचे जे शिव आहेत हा भोसले त्या शिक्षकांना सोडत नाहीत। त्यांचं असं म्हणणं आहे की मंत्री आदिती तटकरे यांचं जे मतदारसंघ आहे तिकडे शिक्षक नसल्यामुळे मी सोडत नाहीये आणि याच्यावर निर्णय आदिती तटकरे घेतील म्हणून शिक्षक कर्जतमध्ये जात नाहीत। आदिवासी वाड्यांना मुलांना शिकवायला शिक्षक नाहीत म्हणून हे सुरेश लाड जे आहेत अलिबाग शिव जिल्हा परिषद शिवच्या बाहेर झोपलेले आहेत। जोपर्यंत शिव निर्णय देत नाही तोपर्यंत मी काही इथून हलणार नाहीये असं माजी आमदार सुरेश लाड यांचं म्हणणं आहे। धन्यवाद मोहन या सगळ्या तपशिलाबद्दल।